काय झालं बाळा? नाही काही नाही. आई बाबा आले का ग? नाही ना अजून. कधीची वाट बघते मी त्यांची. फोन पण नाही केला त्यांनी. कसे करतील? तिच्यासोबत रमले असतील ना. बरं चल तू ये, मी तुला जेवायला वाढते. नाही मला नकोय. हे काय ग पिहू, हे असं करता तुम्ही? मी तुमच्यासाठी एवढं सगळं छान छान करून ठेवते, मग अन्न उरतं ना, आधी सांगायचं ना. काय आई काय आई, काहीतरी बोलतेय मी. अगं काय झालं, बोल ना. माझ्या पोटात दुखतंय. या बाळा सॉरी ग, खरंच सॉरी. पोटात दुखतंय का? मग आधी नाही का सांगायचं? मी उगीच तुला नको ते बडबडत बसले. सॉरी सॉरी. तू एक काम कर, तू पडून राहा, मी तुझ्यासाठी गरम गरम काढा करते. प्यायल्यावर बरं वाटेल. हा, आणि हो तू खाली येऊ नकोस हा. मी गरम गरम काढा करून वरच आणते. हा, तू थांब, पडून राहा जरा. कसं सांगू मी आईला? कोसळूनच जाईल ती. काय मॅडम, खाली का आलात? मी वर येत होते बाळा. नाही ठीक आहे. काय ठीक आहे, घ्या काढा पी. गरम आहे. थांब, नको पिऊस. पोट दुखत नाहीये तुझं? आई आईच आहे मी तुझी, म्हणून कळतं मला बाळा की तू खोटं बोलतेस, लपवतेस माझ्यापासून काहीतरी. काय झालंय सांग पिहू? याआधी तू कधी असं वागली नाहीयेस. काय झालंय सांग बाळा. आई सांगतेस का आता? शपथ आहे तुला माझी, बोल. आई आज मी बाबांना रेस्टॉरंटमध्ये एका बाई बरोबर बघितलं. आई आय एम शुअर की ते बाबाच होते. आई खरंच मी कन्फर्म केलं, ते बाबाच होते. ईशान पण होता माझ्या बरोबर, पण मी बघितलं बाबांना. मग नाही, मला कळलं नाही. आज अविनाशची मीटिंग होती आणि मीटिंग साठी आजकाल कॅफे रेस्टॉरंट मध्ये भेटतात. ते एका क्लायंटला भेटायला गेले असतील. पण मीटिंग मध्ये हातात घेतात क्लायंट. आई त्या बाईने बाबांचा हात हातात घेतला होता. आई त्या बाईच्या हातात बाबांचा हात होता. काय बोलतेस तू पिहू? आई अगं पिहू, बाबांवर संशय घेतेस? आई मी जे बघितलं ते मला अजिबात पटलं नाही. कम ऑन पिहू, आजकाल मोठमोठ्या ऑफिसेस मध्ये बायका मोठमोठ्या हुद्द्यावर असतात आणि मीटिंग सुरू असताना किंवा इंटरॅक्शन सुरू असताना समोर पुरुष आहे बाई आहे याचा आपण नाही विचार करत, त्या क्लायंटचा विचार करतो. क्लायंटला जे हवं, त्याला कुठे हवी आहे ती मीटिंग, त्या हिशोबाने मीटिंग्स ठरतात. आणि ऐक बाळा, कुठलेही प्रोजेक्ट मिळवताना त्या क्लायंटला कन्व्हिन्स करावं लागतं, त्याच्या हिशोबाने चालावं लागतं. आई पिहू, आत्ता कुठे बाबांचं काम सुरू झालंय आणि तुला हवं तर मी बोलते ना बाबांशी. ते आले की विचारते त्यांना कोण होती ती बाई. पण तू उगाच टेन्शन नको घेऊस. हा रजा, प्लीज प्लीज. चल पटकन खाऊन घे.
बस बस खाऊन घे. आलं बाबा तुझं घर एकदा. हो. आता तू कशी जाणार आहेस? चालत चालत जाणार आहे मी. तसं नाही शनाया, मी तुला म्हणत होतो इतक्या लांब येऊ नकोस मला सोडायला. ओ अच्छा, म्हणजे तिथूनच तू बाय करणार होतास, तू घरी घेऊन येणार नव्हतास आणि आता इथे आले तर इथून बाय. तू घरात नेणार नाहीयेस मला आधी. तसं नाही, तू ये घरात येस तू, तसा प्रॉब्लेम नाही, पण तू जुहूला राहतेस. आपण हॅलो हॅलो, मी करते नंतर. नाही, मी असं म्हणालो का मी? अगं उलट अनुला खूप छान वाटेल तू जर आलीस तर. कोण आहे ही मुलगी? आजवर अनु सोडल्यास भाऊजींच्या बाईकवर दुसऱ्या कुठल्याच बाईला पाहिलं नाहीये. मग ही कोण आहे? चांगली स्मार्ट आणि श्रीमंत दिसते. सनाया आली, खुश होऊन जाईल ती एकदम. मग जाऊया. हो, शुअर. 100%. चलो. भाऊजी काय किती उशीर? अनु कधीपासून वाट बघतेय तुमची. कोण आहेत या? ही मी शनाया. ओ, द फेमस शनाया. त्या तुम्हीच का? फेमस आहे की नाही मला माहिती नाही, पण शनाया मीच आहे. मी ह्या घरची मोठी सून, भाऊजींची वहिनी. नाईस टू मीट यू. सेम इयर. हिचे डोळेच सांगतायत की ही बाई एक नंबरची लबाड आहे आणि अशी माणसं माझ्या कामाची आहेत. बाकी आज जाऊन बोलूयात. हो. अनु वाट बघतीये ना. या ना. चेहऱ्यावरून तर साधी बाई वाटत नाहीये. मग नक्की कशाला आलीये ही घरी?